भाग्यवंत म्हणोतया, भाग्यवंत म्हणोतया, शरण गेले पंढरी राया, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळे भाविका निर्मळ, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. गायले पुराणी, गायले पुराणी, तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, गजाननं भूतगणातिसेवितं, कपित्थजम्बू फलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. शुक्लां ब्रह्म विचारसार परमां, आद्यां जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणी अभयदा, जाड्यांधकारापहा. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रं, खलानीशवादा पनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. बोला
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तुम्हा माने एवढा होईल मी हे सारस्वताचे गोड तुम्ही चलाविले जी झाड की अवधान अमृतेवाड सिंपोणी की जय विठ्ठल भाग्यवंत म्हणोतया भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा प्रस्तुत प्राप्त तरी सेवेकरिता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्व संत संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा भाग्यवंत महापुरुषाचं लक्षण सांगतात अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार असा की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही व्रताचा विचार आलेला आहे आणि काही पर्वाचा विचार आलेला आहे व्रताचा विचार जगद्गुरु तुकोबरा आपल्याला सांगतात कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी व्रताचा विचार सांगत असताना तुकोबरा आपल्याला सांगतात की कंठामध्ये पवित्र तुळशीची माळ तुम्ही धारण करा आणि एकादशीचं व्रत तुम्ही करा आणि काही पर्वाचा विचार आलेला आहे पर्वाचा विचार शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आपल्याला एकनाथी भागवतातून सांगतात पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र या 5 पर्वाचा विचार शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी आपल्याला एकनाथी भागवतातून सांगितलेला आहे या 5 पर्वापैकी काल नुकतंच संपन्न झालेलं महापर्व रामनवमीचं महापर्व त्या निमित्ताने आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळी दहेगाव व सप्ताह कमिटी यांच्या वतीने व दत्तराव मधुकर निवृत्ती ढोणे यांच्या वतीने ही सेवा मला प्राप्त झालेली आहे कीर्तनाला उपस्थित प्रवचनकार कीर्तनकार कथाकार तथा मातृपितृ वर्ग तथा बालगोपाळ मंडळी तथा गावातील सर्व भजनी मंडळी व बाहेर गावून आलेली सर्व भजनी मंडळी आमचे मृदंगाचार्य आणि विनेकरी बाबा आणि माझ्या बरोबर आलेले या गावचे जावई एकनाथराव सोळंकी सुद्धा या कीर्तनाला उपस्थित आहेत तथा आमचे मोठे बंधू सोपानराव सोळंकी सुद्धा या कीर्तनाला उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आकाशराव सोळंकी हे सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत आणि हे कीर्तन शूटिंग करण्यासाठी जे माझ्या सोबत आलेले ते आमचे बंधू तुल्य असणारे शिवाजी दादा हे सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो नभे बहुश्रुत नभे ज्ञानशीळ दास मी दुर्बळ वैष्णवांचा विश्वमाऊली ज्ञानोबरा जगद्गुरु तुकोबरा स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज प्रातस्मरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबा घोरे अधिकरून सकल संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला प्रारंभ करतो या मृत्यू लोकांमध्ये मानवी जीवन हे गतिप्रधान जीवन आहे मानवी जीवन हे गतिप्रधान जीवन आहे या मृत्यू लोकांमध्ये 3 जीवन राहतात एक गतिप्रधान जीवन 2
मती प्रधान जीवन, 3 विभूती प्रधान जीवन. मग गती प्रधान जीवन कुणाचं, मती प्रधान जीवन कुणाचं आणि विभूती प्रधान जीवन कुणाचं? तर विभूती प्रधान जीवन आहे देवाचं, मती प्रधान जीवन आहे साधू संतांचं आणि गती प्रधान जीवन आहे तुम्हा आम्हा मानवांचं. विठ्ठल विभूती प्रधान जीवन आहे देवाचं. भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विभूती योग सांगितला. विभूती योग नाम दशमोध्याय. त्यामध्ये या 7 प्रधाना, या 7 प्रधाना 7 अंक आहे आणि 7 अंकाच्या पुढे जर 5 अंक जर मांडला तर 75 विभूती निर्माण होतात. मग मी विशेषत्वाने कुठे राहतो? मग मी पिंपळामध्ये राहतो. महिलामध्ये मी कुठे राहतो? आत्मा माझी पहिली विभूती. असा विस्तृत विचार भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. कुणाला जर संस्कृत येत असेल तर जगद्गुरु तुकोबा यांचा एक विभूती योग सांगणारा अभंग आहे. तो म्हणजे आहा आहारे भाई, गंगा नभे जड, वृक्ष नभे वड पिंपळ, तुळसी रुद्राक्ष नभे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. हा अभंग विभूती योग सांगणार आहे असं श्री गुरु किसन महाराज साखरे सांगायचे. म्हणजे विभूती प्रधान जीवन देवाचं आहे, देवाचं जीवन विभूती प्रधान आहे. त्याच्यानंतर मती प्रधान जीवन, मती प्रधान जीवन आहे साधू संतांचं. साधू संत फार मती प्रधान असतात, मतीवान असतात, बुद्धिवान असतात. स्वामी विवेकानंदाच्या जीवनचरित्रातली एक भाग आहे की स्वामी विवेकानंद परदेशामध्ये शिक्षणासाठी गेले. मग स्वामी विवेकानंद भारतीय असल्यामुळे त्यांचा रंग काळा सावळा आणि ते परदेशीय लोक असल्यामुळे त्यांचा रंग गोरा. मग स्वामी विवेकानंद भारतीय असल्यामुळे तिथले लोक त्यांना टोकायचे, चिडवायचे, गावरान भाषेमध्ये खपल्या काढायचे. मग तिथले लोक स्वामी विवेकानंदांना टोकायचे, चिडवायचे. स्वामी विवेकानंदांना ते लोक चिडवायचे का? तर ते भारतीय. स्वामी विवेकानंदांना ते अल्प बुद्धिवान समजायचे. स्वामी विवेकानंदाला ते टोकायचे, याच्यात नवल नाही. त्यांचे गुरु बंधू सुद्धा टोकायचे, त्यांच्यासोबत ते शिकतायत ते सुद्धा त्यांना टोकायचे. त्याच्यात नवल नाही. त्यांचे शिक्षक, त्यांचे गुरु सुद्धा टोकायचे. हल्लीच्या काळामध्ये शिष्य पुढे गेला की गुरुला देखवत नाही. वास्तविक पाहता शास्त्र सांगतं शिष्या दीक्षेत पराजय. शिष्य असा जन्माला यावा की त्यानं गुरुचा सुद्धा पराभव करावा. म्हणून शिष्याला नाकारण्यापेक्षा उंच मान करून छाती फुगून सांगितलं पाहिजे की हा माझा शिष्य आहे. पण हल्लीच्या काळामध्ये तसं घडत नाही. आणि शिष्याला सुद्धा ज्यांच्याकडे आपण शिकलोय, ज्यांनी आपल्या जीवनाला गती दिली, त्यांचं नाव आपण घेतलंच पाहिजे. विठ्ठल मग स्वामी विवेकानंदांना त्यांचे शिक्षक, त्यांचे गुरु टोकायचे. मग टोकायचे काय? तर रोज त्यांना वर्गामध्ये उठवायचे, काहीतरी विचित्र प्रश्न विचारायचे, अवघड प्रश्न विचारायचे. स्वामी विवेकानंद मतिवान असल्यामुळे, बुद्धिवान असल्यामुळे कसलाही प्रश्न विचारला तरी स्वामी विवेकानंद त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. एका दिवशी त्यांच्या गुरुजींनी स्वामी विवेकानंदांना उठवलं. विवेक, उठ, मला सांग, तू रस्त्याने चालत आहे आणि रस्त्याने चालत असताना तुला 2 पिशव्या दिसल्या. त्या दोन्ही पिशव्या भरगच्च भरलेल्या आहेत. तू कोणची पिशवी उचलशील? तू रस्त्याने चालत आहे आणि रस्त्याने चालत असताना तुला 2 पिशव्या दिसल्या. किती? 2 पिशव्या दिसल्या आणि त्या दोन्ही पिशव्या भरगच्च भरलेल्या आहेत. तू कोणची पिशवी उचलशील? स्वामी विवेकानंद म्हणतात, गुरुजी उचलायचं नंतर बघू, अगोदर त्याच्यामध्ये काय आहे ते सांगा. कारण आमच्या लोकांना उचलायची फार सवय. म्हणजे लोक कीर्तनाला आले की चपला उचलतात. मृदंगासाठी जो पावडरचा डबा आणला जातो लोक रोज उचलतात. लोक गुळ, खाण्याचा गुळ सुद्धा उचलतात. तुमच्या इथे उचलत नाहीत, आमच्या इकडे उचलतात. तुमच्या इकडे सांगत नाही, आमच्या इकडे सांगतात. म्हणजे ते म्हणले आमच्या लोकांना उचलायचं सांगायची गरज नाही, कारण आमचे लोक उचलण्याच्या बाबतीत फार प्रसिद्ध आहेत. उचलायचं सांगायची गरज नाही.
अगोदर त्या पिशवीमध्ये काय आहे ते सांगा. मग ते गुरुजी म्हणतात एका पिशवीमध्ये भरगच्च भरलेली अक्कल आहे. काय अक्कल आहे? एका पिशवीमध्ये भरगच्च भरलेली अक्कल आहे आणि एका पिशवीमध्ये भरगच्च भरलेली रक्कम आहे. एका पिशवीमध्ये ज्ञान आहे आणि एका पिशवीमध्ये पैसा आहे. तू कोणची पिशवी उचलशील? स्वामी विवेकानंद म्हटले मी जर त्या रस्त्याने जात असेल आणि ह्या दोन पिशव्या जर मला जर दिसल्या तर मी त्या दोन पिशव्यापैकी पैशाची पिशवी उचलेल. पैशाची पिशवी उचलेल. मग त्यांचे गुरुजी म्हणतात पहा हे भारतातली येडे. मानवी जीवनाला अकलीची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे आणि भारतीय बघा पैशाची पिशवी उचलले. मग स्वामी विवेकानंद मतिवान बुद्धिमान ते म्हटले गुरुजी तुम्ही जर त्या रस्त्याने जात असाल आणि चालत असताना तुम्हाला जर त्या दोन पिशव्या जर आढळल्या तर तुम्ही कोणची पिशवी उचलसाल? मग त्यांचे गुरुजी सांगतात मी जर त्या रस्त्याने चालत असेल आणि चालत असताना मला जर त्या दोन पिशव्या जर दिसल्या, एका पिशवीमध्ये काय आहे? अक्कल आहे आणि एका पिशवीमध्ये पैसा आहे. मी त्या दोन पिशव्यापैकी अक्कलीची पिशवी उचलेल. का तर मानवी जीवनाला अक्कलीची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, म्हणून मी अक्कलीची पिशवी उचलेल. स्वामी विवेकानंद म्हटले गुरुजी राग मानू नका, राग मानू नका. ज्याला ज्याची गरज असते तो तेच उचलत असतो. म्हणले तुम्हाला अक्कलीची गरज आहे, तुम्हाला अक्कलीची कमतरता आहे, अक्कल कमी आहे म्हणून तुम्ही अक्कलीची पिशवी उचलली. आणि आमच्याकडे अक्कलीची कमतरता नाही, कारण आमचे भारतीय लोक फार अक्कलवान आहेत, मतिवान आहेत, बुद्धिवान आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत. आपल्या भारतामध्ये दोन मुख्य विद्यापीठ होती, एक तक्षशिला आणि एक नालंदा नावाची दोन विद्यापीठ होती. साऱ्या जगातले लोक आपल्या भारतामध्ये ज्ञान घेण्यासाठी येत होते. गुरुजी ते विवेकानंद म्हटले गुरुजी आम्हाला अक्कलीची गरज नाही, आम्हाला अक्कलीची गरज नाही, आम्हाला पैशाची गरज आहे. का? आमच्याकडे सुद्धा पैसा होता पण तुम्हीच 600 वर्ष आमचा भारत लुटला, सारा पैसा आमचा नेला. जुनी माणसं भारताचं वर्णन करत असताना असं सांगायचे की भारताला सोन्याची चिडिया असं म्हणून ओळखलं जायचं. पण या परदेशी लोकांनी आपल्यावर आक्रमण केलं आणि चिडियावरचं सगळं सोनं नेलं, फक्त चिडिया शिल्लक ठेवली. विठ्ठल आमच्या लोकांना फार अक्कल आहे, आमच्या लोकांना फार बुद्धी आहे, आमचे लोक फार मतिवान आहेत, बुद्धिवान आहेत. आमच्या लोकांना अक्कलीची गरज नाही, ज्ञानाची गरज नाही. तुम्हाला अक्कलीची गरज आहे म्हणून तुम्ही अक्कलीची पिशवी उचलली. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण अक्कल नाही. विषय संपला. म्हणजे साधू संतांचं जीवन मतिवान आहे, बुद्धिवान आहे. विठ्ठल विभूती प्रधान जीवन आहे देवाचं, मती प्रधान जीवन आहे साधू संतांचं आणि तिसरं गती प्रधान जीवन आहे तुम्हा आम्हा मानवांचं. तुम्ही म्हणसाल महाराजांना देवाचं सांगितलं, साधू संतांचं सांगितलं, आमचं काही सांगितलं नाही, आता तुमच्यावर काय करायचं? मनुष्याचं जीवन गती प्रधान जीवन आहे, गती प्रधान जीवन. मनुष्याने प्रत्येक गोष्टीमध्ये गती घेतली. कशामध्ये गती घेतली? एक, मनुष्याने राहणीमानामध्ये गती घेतली. 2, मनुष्याने वेशभूषेमध्ये गती घेतली. 3, मनुष्याने खानपानामध्ये गती घेतली. 4, मनुष्याने प्रवासामध्ये गती घेतली. विठ्ठल मनुष्याने राहणीमानामध्ये गती घेतली. पहिल्या काळातले मानवी लोक जंगलामध्ये राहायचे आणि पुन्हा जंगलामध्ये त्रास व्हायला लागला, कारण थंडी वाजायला लागली, पाऊस पडायला लागला, ऊन लागायला लागलं. म्हणून मनुष्याने त्याच्यामध्ये सुद्धा गती घेतली. पुन्हा शोध लागला, मग छपराचा शोध लागला, मग लोक छपराची घरं बांधून राहायला लागली. पुन्हा मनुष्याने गती घेतली, मग पत्राचा शोध लागला, मग लोक पत्राची घरं बांधून राहायला लागली. पुन्हा मनुष्यानं शोध लागला, पुन्हा मनुष्यानं गती घेतली, आता स्लॅबची घर आहे, मनुष्य स्लॅबची घरं बांधून राहतोय. त्याच्यानंतर पुन्हा मनुष्यानं गती घेतली, मध्यावर मधले 40-50 असे मध्यावर मधले. त्याच्यावर मनुष्य थांबला नाही, त्याच्यावर मनुष्यानं गती घेतली. नुसतं स्लॅबचं घर नाही, त्याच्यामध्ये पीओपी असली पाहिजे.
आणि आता पुढं काय गती घेतात कसल्या मध्ये जाऊन राहतात त्याची गणना नाही. विठ्ठल म्हणजे मनुष्याने राहणीमानामध्ये गती घेतली. त्याच्यानंतर मनुष्याने वेशभूषेमध्ये गती घेतली. पहिल्या काळातले मानवी लोक झाडाची साल पांघरून राहायचे. त्याच्यानंतर पुन्हा मनुष्याने गती घेतली. पुन्हा शोध लागले. मग कपड्याचा शोध लागला. पहिलं कपड्याचा शोध लागला. पहिलं कापड म्हणजे मांजरपाट नावाचं पहिलं कापड. प्रत्येक बरेच मराठवाड्यातले लोक घालायचे. पहिलं कापड मांजरपाट नावाचं बरेच लोक घालायचे. त्याच्यानंतर पुन्हा मनुष्याने गती घेतली. पुन्हा शोध लागला. मग टेरिकॉटचा शोध लागला. मनुष्य टेरिकॉटचे कपडे शिवून घालायला लागला. पुन्हा मनुष्य तिथं थांबला नाही. पुन्हा मनुष्याने गती घेतली. मग सुती कापडाचा शोध लागला. पुन्हा मनुष्य सुती कापडाचे कपडे शिवून घालायला लागले. त्याच्यानंतर मनुष्य तिथं थांबला नाही. पुन्हा मनुष्याने गती घेतली. काय केलं? पुन्हा रेशीमाचा शोध लागला. मनुष्य रेशीम कापडापासून कपडे शिवायला लागले. त्याच्यानंतर मनुष्य थांबला नाही. त्याच्यानंतर आता प्रसिद्ध कापड आहे लिलन. बघतोस काय रागानं लिलन घातलं वाघानं. आता प्रसिद्ध कापड काय? लिलन आहे. आणि आता पुन्हा पुढे काय गती घेतील? पुण्यातील 3 लोक सोन्याचा शर्ट घालून राहायचे. सोन्याचा शर्ट. आता सोन्याचा शर्ट काही शिवता येत नाही, पण त्या सोन्यापासून धागे निर्माण करायचे आणि शर्ट तयार करून घालायचे. 3 लोक पुण्यातले सोन्याचा शर्ट घालायचे. म्हणजे मनुष्याने राहणीमानामध्ये गती घेतली, वेशभूषेमध्ये गती घेतली. त्याच्यानंतर मनुष्याने खानपानामध्ये गती घेतली. पहिले मानवी लोक जंगलामध्ये कंदमुळं खायचे. पुन्हा मनुष्य तिथं थांबला नाही. पुन्हा मनुष्यानं गती घेतली. मग लोक शिजवून खायला लागले. त्याच्यानंतर पुन्हा गती घेतली. पुन्हा शोध लागला. त्याच्यानंतर मिठाचा शोध लागला. मग लोक त्या कंदमुळं मिठाला लावून खायचे. त्याच्यानंतर मनुष्य थांबला नाही. पुन्हा गती घेतली. आता आपण तडका देऊन खातो. कसं खातो? तडका देऊन खातो. पुन्हा मनुष्य थांबला नाही. आता एवढी पदार्थ आहे की ती पदार्थ दिवसभर जरी मोकली तरी कमीच आहे. काय पदार्थ आहेत महाराज? पिझ्झा, बर्गर, आप्पा, उत्तप्पा, डोसा, किती पण डोसा कमी पडत नाही. त्याच्यानंतर समोसा, सँडविच, चिल्ली, पनीर, त्याच्यानंतर चायनीज मध्ये बरेच प्रकार, मंचुरियन. एवढे खानपानामध्ये मनुष्याने गती घेतली. काय केलं मनुष्याने? राहणीमानामध्ये गती घेतली. त्याच्यानंतर मनुष्याने वेशभूषेमध्ये गती घेतली. त्याच्यानंतर मनुष्याने खानपानामध्ये गती घेतली. त्याच्यानंतर मनुष्याने प्रवासामध्ये गती घेतली. पहिल्या काळातले लोक पायी चालायचे. कितीही लांब पायी चालायचे. त्याच्यानंतर पुन्हा मनुष्याने गती घेतली. काय केलं? मग चाकाचा शोध लागला. मग लोक बैलगाडीने प्रवास करायचे. तुमच्या गावातले सुद्धा लोक जिंतूरला बैलगाडीने जातात. पहिले औंढ्याला, जिंतूरला, लांब पर्यंत लोक बैलगाडीने प्रवास करत होते. त्याच्यानंतर मनुष्य तिथं थांबला नाही. त्याच्यानंतर सायकलचा शोध लागला. मग लोक सायकलनं प्रवास करायला लागले. लांब सायकलनं लोक प्रवास करायला लागले. त्याच्यानंतर मनुष्य सायकलवर थांबला नाही. मग 2 व्हीलरचा शोध लागला. मोटरसायकलचा शोध लागला. मग लोक मोटरसायकलला प्रवास करायला लागले. मनुष्य तिथं थांबला नाही. पुन्हा मनुष्याने गती घेतली. शोध लागले. आता लोक 4 व्हीलरनं, गाडीनं फिरतात. त्याच्यानंतर मनुष्य तिथं थांबला नाही. आता लोक हेलिकॉप्टरनं फिरतात, विमानानं फिरतात, रॉकेटनं फिरतात. संपला माझा विषय. मनुष्यानं राहणीमानामध्ये गती घेतली, वेशभूषेमध्ये गती घेतली. त्याच्यानंतर खानपानामध्ये गती घेतली आणि त्याच्यानंतर प्रवासामध्ये गती घेतली. गतीचे अनेक प्रकार आहेत. पण मुख्य गतीचे अनेक प्रकार साधू संतांनी सांगितले, शास्त्राने सांगितले. गतीचे अनेक प्रकार आहेत पण मुख्य प्रकार आहे सद्गती. प्रत्येकाला सद्गती हवी आहे. प्रत्येकाला वाटतं मी सद्गतीला जावं. जर आम्हाला जर सद्गतीला जायचं असेल तर जीवनामध्ये 3 गोष्टी कराव्या लागतात. 1 गुरुकृपा, 2 न्यायाने धन कमवायचं आणि उदास विचाराने जर मनुष्याने खर्च केलं तर मनुष्य सद्गतीला जातो. आणि 3 ते आजच्या अभंगामध्ये आलेलं आहे. काय? पांडुरंग परमात्म्याच्या चरणी चित्त स्थिर करायचं, पांडुरंगाला शरण द्यायचं. अर्थातच
पांडुरंगाचं नामचिंतन करायचं आणि जीवनामध्ये सत्कर्म करायचं. चांगलं कर्म जीवनामध्ये जर केलं तर मनुष्य सद्गतीला जातो. कितीही चांगलं सोनं असू द्या, कितीही चांगलं सोनं असू द्या, 24 कॅरेट सोनं असू द्या, त्या सोन्याची गाठ सोनारासोबत जर झाली तर तो सोनार त्या सोन्यापासून वेगवेगळे अलंकार निर्माण करतो. त्या सोन्याला सद्गती येतो, आकार प्राप्त करून देतो. त्याच्यानंतर मातीचा गोळा, किती चांगला मातीचा गोळा असू द्या, त्या मातीच्या गोळ्याची जातीवंत कुंभकारासोबत जर भेट झाली तर तो कुंभार त्या मातीपासून वेगवेगळी सुंदर भांडी निर्माण करतो. त्या मातीच्या गोळ्याला सद्गती देतो, आकार देतो. त्याच्यानंतर एखादा दगड असू द्या, दगडाची भेट जर शिल्पकारासोबत झाली, कलाकारासोबत जर झाली तर तो कलाकार त्या दगडाची वेगवेगळी सुंदर मूर्ती निर्माण करतो. म्हणजे दगडाची भेट, दगडाची गाठ कलाकारासोबत झाली, त्या कलाकारानं त्या दगडाला सद्गती दिली, आकार दिला. त्याच्यानंतर मातीची भेट कुंभारासोबत झाली, त्या कुंभारानं त्या मातीच्या गोळ्याला आकार दिला, सद्गती दिली. त्याच्यानंतर सोन्याची भेट सोनारासोबत झाली, त्या सोनारानं त्या सोन्यापासून वेगवेगळी अलंकार निर्माण केली, त्या सोन्याला आकार दिला, त्या सोन्याला सद्गती दिली. आणि त्याप्रमाणे जर आपल्या जीवनाला जर आकार जर द्यायचा असेल, सद्गती जर आपल्याला जर मिळवायची असेल तर गुरुला शरण जावं लागतं. विठ्ठल गुरु मनुष्याला सद्गती देतात, चांगली गती देतात. गुरु मनुष्याचं कल्याण करतात. मी सांगत नाही, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज सांगतात, गुरुविन प्राण्या नोहेची सद्गती, गुरुविन प्राण्या नोहेची सद्गती. आपल्याला जर सद्गतीला जायचं असेल तर जीवनामध्ये गुरु करावे लागतात. गुरु केल्यानंतर गुरु सद्गतीला नेतात. गुरु केल्यानंतर मनुष्यानं काय केलं पाहिजे? गुरुची सेवा केली पाहिजे. मनुष्यानं जर सेवा केली तर मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं. मी सांगत नाही, ज्ञानोबा बोलतात, जेथ ज्ञानाचा कोठा तेथ सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करी सुबटा, ओळगोनी तनु मनो जीवे, चरणासी लागावे, अगरबता करावे दास्य सकळ. त्या गुरूंची सेवा करायची, त्या गुरूंना शरण जायचं. आणि त्याच्यानंतर गुरु काय करतात? सद्गती देतात. एक, गुरुनं मनुष्य सद्गतीला जातो. दोन, न्यायानं धन कमवायचं आणि उदास विचारानं जर खर्च केलं तर मनुष्य सद्गतीला जातो. धन कमवत असताना मनुष्यानं न्यायानं धन कमवलं पाहिजे. कोणाचे तरी मुंडके मोडून, कुणाला त्रास देऊन, कुणाकडून बळजबरीनं धन काढून असं कमवलं नाही पाहिजे. न्यायानं धन कमवलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणसाल जर अन्यायानं कमवलं तर काय होतं? तुम्ही जर अन्यायानं जर धन कमवलं
तर ते धन फक्त 10च वर्ष टिकतं. मी सांगत नाही, शास्त्र सांगतं अन्यायोपार्जितं वित्तं 10 वर्षांनी तिष्ठती. तुम्ही जर अन्यायानं जर धन कमवलं तर ते फक्त 10च वर्ष टिकतं आणि त्याच्यानंतर आपोआप ते धन घटतं, कमी होतं. म्हणून मनुष्याने धन कमवत असताना न्यायाने धन कमवायचं आणि धन कमवत असताना त्या धनाकडे हावरट धावायचं नाही, सैराट धावायचं नाही, जास्त धनाकडे धावायचं नाही. कारण धनानं जगामध्ये आपण काहीही विकत घेऊ शकतो. धनानं आपण जगामध्ये काहीही विकत घेऊ शकतो, पण आपलं वय वाढवून घेऊ शकत नाही आणि आपला मृत्यू आपण थांबवू शकत नाही. बघा, तुम्ही मायकल जॅक्सन नाव ऐकलं असेल. मायकल जॅक्सन कोण होता? फार मोठा कीर्तनकार होता. कीर्तनकार होता का? नाही, पॉप सिंगर विथ डान्सर तो मायकल जॅक्सन होता. त्यानं त्याच्या जीवनामध्ये संकल्पनाच केली होती, प्रतिज्ञाच केली होती की मी काय करेल, 140 वर्ष जगेल. त्यानं त्याच्या जीवनामध्ये एक संकल्पना केली होती, प्रतिज्ञाच केली होती. तो एवढा श्रीमंत होता. त्यानं काय केलं माहितीये का? त्याचा अगोदरचा रंग काळा सावळा होता आणि तो परदेशी असल्यामुळे तिकडे बाकीचे जे लोक आहेत ते गोरे होते. म्हणून त्यानं काय केलं माहितीये का? विविध प्रकारच्या सर्जऱ्या केल्या, प्लास्टिक सर्जरी केली आणि त्या सर्जरीनं आपला शरीराचा पूर्ण रंग गोरा करून घेतला. आणि तो काळा सावळा असल्यामुळे त्याच्या आई वडील सुद्धा काळे सावळे होते. मग त्यानं काय केलं माहितीये का? आपले काळे सावळे आई वडील घराच्या बाहेर काढून दिले आणि गोरे आई वडील भाड्यानं आणले. असा एवढा निरुदयी तो मायकल जॅक्सन होता. त्यानं काय संकल्पना केली होती? मी 140 वर्ष जगेल. त्याचं जेवण रोज लॅबमध्ये तपासून जायचं आणि त्याच्यानंतर तो जेवायचा आणि जगातील प्रसिद्ध 10 डॉक्टरांचा संच त्याच्या अवतीभोवती असायचा. काही जर गरज पडली रोज त्याला 4-5 वेळेस तपासायची. आणि त्यानं विविध प्रकारचे असे डोनर तयार करून घेतले होते. पुढे जर किडनी खराब झाली तर किडनीचा डोनर, लिव्हर खराब झालं तर लिव्हरचा डोनर, डोळा खराब झाला तर डोळ्याचा डोनर, असे विविध प्रकारचे डोनर पैशाच्या हिमतीवर त्याने जमा केले होते. काय त्याने संकल्पना केली महाराज? 140 वर्ष जगेल, 140 वर्ष जगेल अशी प्रतिज्ञा त्या मायकल जॅक्सनने केली होती. वयाच्या 40व्या वर्षी त्याला मरावं लागलं. काय त्याला मरावं लागलं माहितीये का? त्यानं काय केलं? काळा रंग गोरा करण्यासाठी विविध प्रकारच्या सर्जरी केली. त्याच्यानंतर त्यानं प्लास्टिक सर्जरी केली. त्याच्यामुळं त्याच्या शरीराला दहा व्हायला लागल्यानंतर त्यानं पेन किलर घ्यायला लागला, त्याच्यानंतर स्टेरॉइड घ्यायला लागला. मग जास्त ते औषध झालं, जे अधोगतीचं औषध आहे ते जास्त झालं म्हणून तो मरण पावला. त्यानं काय प्रतिज्ञा केली होती? काय संकल्पना केली होती? मी 140 वर्ष जगेल, 140 वर्ष जगेल. पैशाच्या हिमतीवर त्यानं प्रतिज्ञा केली होती. पण अवघ्या वयाच्या 40व्या वर्षी त्याला मरावं लागलं. का मरावं लागलं? मी सांगतोय काय, या जगामध्ये धनाने काहीही मिळवता येईल, पण आपलं वय वाढवता येत नाही, मृत्यू थांबवता येत नाही. विठ्ठला म्हणून मनुष्यानं त्या धनाकडे हावरट धावायचं नाही, सैराट धावायचं नाही. धन आपल्याला सगळ्या कामात कामी पडत नाही. बघा, या कलियुगाचं कटू सत्य सांगू का? जोपर्यंत मनुष्यामध्ये रस आहे, मनुष्यामध्ये जोपर्यंत रस आहे तोपर्यंत लोक आहेत ना ते रस सेवन करतात. एकदा काय तो रस संपला की नंतर लोक कोणीच त्याला किंमत देत नाही. आपलं कसं आहे माहितीये का? उसाप्रमाणे. आता उन्हाळा दिवस चालू आहे म्हणून आपण रस प्यायला रसवंतीवर जातो, बरोबर आहे का? जातो. मग तिथं गेल्यानंतर तुम्ही रसवंतीमध्ये जर गेला तर तिथं जो रस तयार करतो तो मनुष्य, ती मशीन जी असते, तो ऊस असा धरतो, त्या ऊसाला व्यवस्थित धुतो आणि त्याच्यानंतर इकडून ऊस घालतो, तिकडून काढतो, पुन्हा दुमडतो, इकडून घालतो, तिकडून काढतो, पुन्हा दुमडतो, इकडून घालतो, तिकडून काढतो. त्या ऊसाचा रस न रस काढतो. त्याप्रमाणे हे समाजातले लोक आहेत ना, अगोदर आपल्याला व्यवस्थित धुतात. काय करतात? तुमच्यावर कोणी आहे का? तुमच्यावर दान करणार कोणी आहे का? मनुष्याला चढवून देतात. त्याच्यानंतर त्याचा धनाचा रस संपला
सत्तेचा रस संपला तर त्या ऊसाप्रमाणे काय करतात, तो ऊसाचा जो चोथा आहे, रस निघाला तर चोथा आहे, तो चोथा तो मनुष्य जसा कचऱ्यामध्ये फेकून देतो, त्याप्रमाणे हे लोक आपल्याला कचऱ्यामध्ये फेकून देतात. आपण कितीही संपत्ती कमवा, यांच्यासाठी कितीही कमवा, जोपर्यंत आपल्यामध्ये रस आहे तोपर्यंत लोक आपल्याला किंमत देतात. म्हणून धन कमवत असताना त्या धनाकडे हावरट धावायचं नाही, जास्त धावायचं नाही, सैराट धावायचं नाही. तुकोबराय बोलतात, न्यायाने धन कमवलं पाहिजे, अन्यायाने धन कमवलं न पाहिजे. न्यायाने जर धन कमवलं आणि ते धन उदास विचारानं जर खर्च केलं तर सोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे निराकरी उत्तमची गती तो एक पावेन. तुकोबराय म्हणतात, धन कमवत असताना जोडून या धन उत्तम व्यवहारे, धन कमवत असताना मनुष्याने न्यायाने धन कमवायचं आणि पुढं उदास विचारानं मनुष्याने धन खर्च करायचं. उदास विचारानं खर्च करायचं. काय करायचं, सप्ताहामध्ये जर अन्नदान लागलं तर अन्नदान द्यायचं. मनुष्याने जे धन कमवले ते उदास विचारानं खर्च करायचं. जर ते धन उदास विचारानं जर खर्च केलं नाही तर मनुष्याला भूत व्हावं लागतं. विठ्ठल 300 वर्षापूर्वी एक संत होऊन गेले. त्यांचं नाव आहे संत कवी महिपती महाराज. त्यांनी संत विजय संत लीलामृत, भक्ती विजय भक्ती लीलामृत असे ग्रंथ रचले. त्यांनी जर ते ग्रंथ जर रचले नसते तर आता संतांचं चरित्र आपल्याला कळलं सुद्धा नसतं. असे संत कवी महिपती महाराज. त्यांची 200 वर्षापासून पौषवारीला त्र्यंबकेश्वरला दिंडी जाते. मग त्र्यंबकेश्वरला दिंडी जात असताना त्यांचा मुक्काम नाशिक मध्ये पडला. मग काही गावातील टार्गेट मंडळी म्हणली, या वाड्यामध्ये तुम्ही मुक्कामाला राहा, या वाड्यामध्ये तुम्ही मुक्कामाला राहा, या वाड्यामध्ये तुम्ही मुक्काम करा. आणि त्या वाड्यामध्ये होती 2 भूत. पहिल्या काळामध्ये भूत होती आणि ती भूत लागत सुद्धा होती. आता भूतच राहिले नाही. का राहिले नाही? ते जे माणसं आहेत ना ते भूतासारखे वागायला लागले. ते भूतच पळून गेले महाराज. म्हणून मग काही टार्गेट लोक म्हणले, या वाड्यामध्ये तुम्ही काय करा, विश्रांती करा. मग प्रभू रामचंद्रापुढं त्या ठिकाणी कीर्तन केलं आणि कीर्तन झाल्यानंतर विश्रांतीसाठी त्या वाड्यामध्ये गेले. मग त्या टार्गेट लोकांनी सांगितलं, हे झाडू घ्या आणि तो वाडा स्वच्छ करा आणि आराम करा.
मग त्यांनी तो वाडा स्वच्छ केला आणि आरामासाठी गुळकुटे टाकले. त्याच्यानंतर पहिल्या काळामध्ये कसं होतं माहितीये का, लाईट नव्हती. लाईट नसल्यामुळे त्यांनी जे रात्रीसाठी जे मशाल ज्या तयार केल्या होत्या 30-40 किलोमीटर ते चालले. त्याच्यामुळे त्या मशालीला तेल टाकायचं त्यांना समजलं नाही, कळालं नाही, कारण ते झोपेमध्ये होते. मग त्या मशाली तेल टाकल्यामुळे विजल्यानंतर ते भूत जागे झाली. मग ते भूत काय करू लागली, कोणाचं नाक ओढू लागली, कोणाचा पाय ओढू लागली, त्याच्यानंतर कोणाचा केस ओढू लागली. सगळी वारकरी भ्यायला लागली, थर कापायला लागली. मग संत कवी महिपती महाराज म्हणतात, मंडळी शांत बसा, घाबरू नका, काय प्रकार असेल ते पुढे आपण पांडुरंगाचा जय जयकार करू. बोला पुंडलिक वरदान संत कवी महिपती महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला. मंडळी शांत बसा, जो काय प्रकार असेल तो समोर येईल, तुम्ही भिवू नका, घाबरू नका. मग पांडुरंगाचा मोठ्याने जय जयकार केला, लख प्रकाश पडला, 2 पिशाच्चे समोर आले. संत कवी महिपती महाराजांना विचारलं, कोण आहात तुम्ही? ते म्हटले, या वाड्याचे आम्ही मालक आहोत. मग आम्ही सावकार होतो. मग कधी दहेगावमध्ये एवढे कीर्तन चालू आहेत, एवढा सत्संग चालू आहे, एवढं ज्ञान चालू आहे, एवढे कार्यक्रम चालू आहेत, कधी त्या कार्यक्रमाला गेलो नाही. त्याच्यानंतर कधी वर्गणी दिली नाही, कधी सप्ताहामध्ये आम्ही वाढू लागलो नाही, कधी पात्रावळ्या वाढल्या नाही. पहिल्या पंक्तीला बसलो, ते पण कोळेला खेटून पहिली वाढ मलाच झाली पाहिजे. आम्ही कधी जीवनामध्ये सत्कर्म केलं नाही. आम्ही जीवनामध्ये धन कमवलं, फार धन कमवलं. 10 अंडे आम्ही धन कमवलं आणि ते धन या वाड्यामध्ये पुरून ठेवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही मेलो आणि आम्ही पिशाच झालो, भूत झालो. आम्हाला सद्गती द्या, असं ती भूत संत कवी महिपती महाराजांना म्हणू लागली. मग संत कवी महिपती महाराज म्हणतात, तुम्ही जे धन कमवलं ते धन तुम्हाला प्रतिबंध ठरलं, ते धन तुम्हाला प्रतिबंधक ठरलं. त्या धनामुळे तुम्ही अधोगतीला गेले, तुम्ही पिशाच्या योनीला गेले, भूताच्या योनीला गेले. आपण काय करू, ते धन उदास विचारानं खर्च करू. म्हणून म्हटले आपण त्र्यंबकला जाऊ आणि त्र्यंबकला जाऊन ते धन गोरगरिबांना देऊ, गोरगरिबांना अन्नदान करू, त्याच्यानंतर ब्राह्मण भोजन घालू. मग दुसऱ्या दिवशी दिंडी निघाली त्र्यंबकेश्वरला. मग निघाल्यानंतर ते 2 पिशाची भूत होती, ती संत कवी महिपती महाराजांच्या माग. त्या दिवशी वारकरी पुढे बघून चालतच नव्हते, माग बघायचे, कारण माग भूत होती. ते घाबरायला लागले, वारकरी घाबरायला लागले. त्या दिवशी पुढे बघून चालायचे नाही. मग त्र्यंबकेश्वरला दिंडी पोहोचली. दिंडी पोहोचल्यानंतर संत कवी महिपती महाराजांनी ते धन उदास विचारानं खर्च केलं. काय केलं, ते धन गोरगरिबांना दिलं. त्याच्यानंतर गोरगरिबांना अन्नदान दिलं. त्याच्यानंतर खूप मोठं ब्राह्मण भोजन जेव घातलं. त्याच्यानंतर ती 2 पिशाचे 2 भूत ती सद्गतीला गेली. मी काय सांगतोय, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वीच करी उत्तमाची गती. मला हे सांगायचं होतं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वीच करी. मनुष्याने धन कमवत असताना न्यायाने धन कमवायचं आणि ते धन उदास विचाराने खर्च करायचं. मग पुढे काय होतं, उत्तमाची गती तो एक पावेन, न्यायानं जर धन कमवलं आणि ते उदास विचारानं जर खर्च केलं तर मनुष्य सद्गतीला जातो. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे करी उत्तमाची गती तो एक पावेन. तो मनुष्य सद्गतीला जातो. म्हणून मनुष्याने धन कमवत असताना न्यायानं धन कमवायचं आणि उदास विचारानं खर्च करायचं. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य गुरुकृपेमुळे सद्गतीला
धन खर्च केलं तर मनुष्य सद्गतीला जातो. 3 ते आजच्या अभंगामध्ये आलेलं आहे. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी चित्त स्थिर करायचं, अर्थातच पांडुरंग परमात्म्याला शरण जायचं, अर्थातच त्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करायचं. जीवनामध्ये सत्कर्म जर केलं तर मनुष्य सद्गतीला जातो. विठ्ठल पांडुरंग परमात्म्याच्या चरणी चित्त स्थिर करायचं. आपण बघितलं मनुष्याचं जीवन गतिप्रधान आहे, म्हणून मनुष्यानं गती संसारात गती वापरायची नाही, त्या पांडुरंगाच्या चरणाकडे जाण्यासाठी मनुष्याने गती वापरायची. तुकोबरा बोलतात आली या संसारा उठावे ग करा. मनुष्याचं जीवन गतिप्रधान आहे. आपण बघितलं मनुष्याचं जीवन गतिप्रधान आहे. मनुष्याची गती कुठं वापरायची? त्या पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाण्यासाठी मनुष्यानं गती वापरली पाहिजे. साधू संतांची सुद्धा तक्रार आहे, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे फजित म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोसी. तुकोबारा म्हणतात किती वेळ जन्माला यायचं आणि किती वेळेस फजित व्हायचं. म्हणून तुकोबारा बोलतात माझा जीव भेटतोय आणि काय केलं? शरण गेला विठोसी. आपल्या जीवनाची इति कर्तव्यता सार्थकता, आपलं जर जीवन कल्याणाला जर जायचं जर असेल तर मनुष्याने काय केलं पाहिजे? त्या पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे. मनुष्याने त्या पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे.
त्या पांडुरंगाला शरण गेल्यानंतर आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. आपल्या पांडुरंगाचं आपल्या जीवनाचं कल्याण आहे. विठ्ठल पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी अर्थातच जन्म मरण संपवण्यासाठी हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून आपण या मनुष्य देहामध्ये केवळ आणि केवळ परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. जेवढं तुम्ही परमात्म्याचं चिंतन कराल तेवढं त्या परमात्म्या चिंतनाचं फळ तुम्हाला मिळत असतं. विठ्ठल मनुष्याला जर सद्गतीला जर जायचं असेल तर मनुष्यानं जीवनामध्ये सत्कर्म केलं पाहिजे. चांगलं कर्म मनुष्यानं केलं पाहिजे. जीवनामध्ये मनुष्याने सत्कर्म केलं पाहिजे. चांगलं कर्म केलं पाहिजे. जेवढं तुम्ही चांगलं कर्म कराल त्या कर्माचं फळ तुम्हाला या जन्मामध्ये मिळत असतं. किंवा त्या कर्माचं फळ तुम्हाला जर या जन्मामध्ये जर नाही मिळालं तर त्या कर्माचं फळ तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये मिळत असतं. ते कसं तर गुरुवर्य दृष्टांत सांगत असतात. एक दहेगावचा मनुष्य जिंतूरला गेला आणि नर्सरीमध्ये गेला. काय घ्यावं काय घ्यावं हे विचार करत असताना त्याने एक आंब्याचं झाड घेतलं. कशाचं झाड घेतलं? आंब्याचं झाड घेतलं. आणि तो आंब्याचं झाड घेऊन परत दहेगावला आला. त्याच्या शेतामध्ये आला आणि त्यानं ते आंब्याचं झाड त्याच्या शेतामध्ये लावलं आणि तो त्या आंब्याच्या झाडाचं संगोपन करू लागला. संगोपन करत असताना ते आंब्याचं झाड हळूहळू मोठं व्हायला लागलं. खरं तर झाड मोठं व्हायला बराच वेळ लागतो, पण कीर्तनापुरतं आपण लवकर मोठं करू. मग आंब्याचं झाड हळूहळू मोठं व्हायला लागलं. मोठं झाल्यानंतर त्या आंब्याला फुलवायला लागला. त्या आंब्याला छोटी छोटी आंबे यायला लागली. त्या छोट्या आंब्याचं रूपांतर कैरीमध्ये झालं आणि तो आंबा पिकवण्यासाठी परिपक्व झाला. म्हणून त्या मनुष्याने तो आंबा तोडला आणि पिकवण्यासाठी गवतामध्ये ठेवला. ठेवल्यानंतर थोडासा काळ गेला. परत तो मनुष्य गवताजवळ आला. म्हणून त्या मनुष्याने तो गवतामधला आंबा काढला, बघितला व्यवस्थित तो आंबा पिकलाय का, तर तो आंबा व्यवस्थित पिकलेला होता. त्या आंब्यातून सुंदर सुगंध येत होता. आता तो आंबा आपल्याला खायचा आहे. म्हणून त्या मनुष्याने आंबा मुखापर्यंत नेला आणि तो आंबा आता खाणार तितक्यात तो मरण पावला. त्याने या जीवनामध्ये काय केलेले? चांगलं कर्म केलेले. काय केलेले? झाड लावलेले. झाडापासून आपल्याला फायदा काय? झाडाची सावली मिळणार, त्याच्यानंतर आपल्याला फळं खायला मिळणार, त्याच्यानंतर आपल्याला ऑक्सिजन मिळणार. त्या मनुष्यानं या जीवनामध्ये चांगलं कर्म केलं, त्याला त्या कर्माचं फळ या जन्मामध्ये मिळणार नाही का? तर तो फळ खात असताना, आंबा खात असताना मेला, पण आंबा तर खायलाच नाही. मग या जन्मामध्ये त्यानं जे कर्म केलंय त्या कर्माचं फळ त्याला पुढच्या जन्मामध्ये मिळणार. काय मिळणार? त्याला डायरेक्ट पिकलेला आंबा मिळणार. पिकलेला आंबा नव्हे तर आंबरस खायला मिळणार. विठ्ठल मी सांगतोय काय? त्या मनुष्यानं या जीवनामध्ये चांगलं कर्म केलं, झाड लावलं आणि त्या झाड लावल्यामुळे त्याला पुढच्या जन्मामध्ये डायरेक्ट पिकलेला आंबा खायला मिळाला. म्हणून मनुष्याने जीवन जगत असताना चांगलं कर्म केलं पाहिजे. चांगलं कर्म जर केलं तर त्या कर्माचं फळ तुम्हाला या जन्मामध्ये जर नाही मिळालं तर त्या कर्माचं फळ तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये मिळत असतं. आमच्या आळंदी क्षेत्रामध्ये एक खूप मोठे महात्मे होऊन गेले. त्यांचं नाव आहे निकम बाबा. बाबांचा थोडा सुद्धाही स्वर लागत नव्हता, पण बाबा रोज प्रॅक्टिस करायची. कशाची प्रॅक्टिस करत होते? गायनाची प्रॅक्टिस बाबा करायची. रोज प्रॅक्टिस करायची. आणि प्रॅक्टिस करत असताना बाबांनी 3 पेट्या फोडल्या होत्या. किती पेट्या फोडल्या? 3 पेट्या फोडल्या. प्रॅक्टिस काय असते हे जर विचारायचं असेल तर तुम्ही यांना महाराजांना विचारा. प्रॅक्टिस काय असते? हल्लीच्या काळामध्ये कीर्तनकार होणं फार सोपं आहे. काय करायचं? 2-4 गाणे म्हणायचे, 2-4 गाणी म्हणायची, 4-5 प्रमाण म्हणायची. ते प्रमाण सुद्धा गाण्याच्या चालीवरती म्हणायचे आणि कीर्तन करायचं, प्रसिद्ध व्हायचं. त्याच्यानंतर कलियुगामध्ये गायक होणं सुद्धा फार सोपं आहे. गायक होण्यासाठी काय करावं लागतं? थोडंफार चाली ऐकायच्या आणि थोडंफार प्रॅक्टिस करायची, लगेच तो गायक होतो, प्रसिद्ध गायक होतो. जीवनामध्ये कीर्तनकार होणं सोपं आहे, गायक होणं सोपं आहे, पण पक्वाजा होणं सोपं नाही. पक्वाजा होण्यासाठी
माऊलीच्या ज्ञानोबरायांच्या कुशीमध्ये राहून 5-6 तास प्रॅक्टिस करावी लागते. त्यावेळेला असं हे रत्न निर्माण होतं. विठ्ठल जीवनामध्ये चांगलं कर्म केलं पाहिजे. चांगलं कर्म जर मनुष्यानं केलं तर मनुष्य सद्गतीला जातो. मग आपल्याला त्या देवापर्यंत जायचंय, त्या देवाला आपल्याला शरण जायचंय. मग शरण जाण्यासाठी मार्ग काय? तुकोबाराय सांगतात, परमार्थ महाधन देवाचे चरण. त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला जायचंय. मग आपण काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे परमार्थ काय. परमार्थ काय? वैकुंठवासी विठ्ठल बाबा फुले जी मोठी संस्था आहे, जोग महाराजांची मोठी संस्था आहे, तिथले अध्यापक होते. ते परमार्थाचे दोन अर्थ सांगायचे. एक अंतरंग परमार्थ आणि दुसरा बहिरंग परमार्थ. ते म्हणायचे, बुवा मनुष्याने परमार्थ करत असताना अंतरंग परमार्थ करावा. अंतरंग मनुष्याने बहिरंग परमार्थ करू नये. कारण बहिरंग जर परमार्थ जर केला तर तो परमार्थ समाजाला आवडेल पण देवाला आवडणार नाही. म्हणून मनुष्याने काय करावा? अंतरंग परमार्थ करावा. अंतरंग परमार्थ केला तर तो देवाला आवडेल पण त्या समाजाला आवडणार नाही. मग मनुष्याने काय केलं पाहिजे? देवाला आवडला, जे देवाला आवडतं ते केलं पाहिजे का जे समाजाला आवडतं ते केलं पाहिजे? देवाला आवडतं ते केलं पाहिजे. म्हणून मनुष्याने अंतरंग परमार्थ करावा. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. पण परमार्थ करत असताना परमार्थामध्ये सत्कर्माची जोड असली पाहिजे, चांगल्या कर्माची जोड असली पाहिजे. बोलायचं म्हणा. मनुष्याला परमार्थ करत असताना सत्कर्माची जोड असली पाहिजे, चांगल्या कर्माची जोड असली पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण परमार्थ फार करतो पण सत्कर्म करत नाही. ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली सांगत असतात बघा, 2-3 वर्षापूर्वी पाऊस उशिरा पडला आणि पाऊस उशिरा पडल्यामुळे पेरणी सुद्धा उशिरा झाली. मग त्या काळामध्ये वारी आली, आषाढी वारी आली. मग सगळे लोक आषाढी वारीला निघायला लागले. पण पाऊस उशिरा पडल्यामुळे, पेरणी न झाल्यामुळे काही लोक मग सासवडला आले, कोणी लोणंदला आलं, कोणी नातेपुते आलं. ज्यांची पेरणी झाली त्याप्रमाणे लोक वारीला आले. मग असाच एक गरीब दुबळा वारकरी, शेतकरी वारकरी, उद्या माऊलीचं प्रस्थान आहे आणि परवाच्या दिवसापासून दिंडी पंढरपूरला निघणार आहे. तो त्याच्या घरच्या कुटुंबियांना म्हणतो, उद्या माऊलीचं प्रस्थान आहे, मला वारीला जायचं, मला वारीला जाऊ द्या. घरचे म्हटले, अजून पाऊस पडला नाही, एकदा काय पाऊस पडू द्या आणि पाऊस पडल्यानंतर पेरणी करा आणि मग निवांत जा. त्या वारकऱ्याचं मन काय त्या पेरणीमध्ये लागलं. कारण ह्याची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुकवली देहरी, संपदा सोहळा नावडी मनाला, लागला टकळा पंढरीचा. त्या वारकऱ्याचं मन काय त्या पेरणीमध्ये लागलं. पण प्रपंची असोनी परमार्थ साधावा, त्या व्यक्तीप्रमाणे त्याला बळजबरीनं पेरणीसाठी गावामध्ये थांबावं लागलं, घरी थांबावं लागलं. वारी निघाल्यानंतर पाऊस पडला, त्या वारकऱ्याची पेरणी सुद्धा झाली. पण त्या काळामध्ये वारी 2-4 मुक्काम पुढे गेली. त्याला विचार केला, आतापर्यंत आपण कधीच वारी चुकवली नाही आणि आता सुद्धा आपल्याला वारी चुकवायची नाही. आपण काय करू? वारी पुन्हा मधून करायची नाही, पूर्ण वारी करायची. आपण काय करू? आळंदीला जाऊ, माऊलीच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि समाधीचं दर्शन घेतल्यानंतर तिथून आपण वारीला सुरुवात करू. म्हणून तो वारकरी आळंदीला गेला, माऊलीच्या समाधीचं त्यानं दर्शन घेतलं आणि वारीला सुरुवात केली. मग त्याला 16 गाठायचा होता म्हणून तो फास्ट चालू लागला. पहिल्या दिवशी थोडा दमादमानं चालला, दुसऱ्या दिवशी थोडा फास्ट चालला आणि तिसऱ्या दिवशी फार फास्ट चालला. आणि ज्या ठिकाणी मुक्कामाला जायचं, ज्या गावामध्ये मुक्कामाला जायचंय त्या गावामध्ये उशिरा पोहोचला. मग रस्त्यानं 2-3 माळकरी लोक जात होते. मग त्या माळकरी लोकांना त्या वारकऱ्यांनी विचारलं, बाबा इथं मुक्कामाला कुठे व्यवस्था आहे का? त्या माळकऱ्यांनी विचारलं, कोण आहात तुम्ही? वारकरी. कुठं जायचंय? वारीला जायचंय. हो, काय अडचण आहे, आमच्या गावामध्ये सुंदर मंदिर आहे, मंदिरामध्ये मुक्कामासाठी थांबू शकता. त्याच्यानंतर तो वारकरी मंदिरामध्ये गेला, मंदिरामध्ये ओळखुटी टाकली आणि तो वारकरी आराम करू लागला. मग
आराम करत असताना मंदिरामध्ये दिवे लावणारे आले. दिवे लावणारे आले. दिवे लावल्याने विचारलं, कोण आहात तुम्ही? वारकरी आहे. कुठून आला? अमुक अमुक गावून आलो. कुठं जायचंय? पंढरपूरला जायचंय. कोण विचारत आहे? जे वारीला गेलं नाही ती. ते म्हटले, वारी तर फार पुढे गेली, तुम्ही माग. वारकरी सांगतो, पेरणीला उशीर झाली, यावर्षी पाऊस उशिरा पडला, म्हणून विचार केला की आपल्याला वारी पूर्ण करायची आणि तो 16 जो आहे तो 16 गाठण्याचा मी प्रयत्न करतोय. मग त्यानं तो तिथं मुक्कामासाठी थांबला. त्याच्यानंतर काय आले, पहिले माळकरी लोक भेटले, नंतर दिव्यावाले भेटले, त्याच्यानंतर हरिपाठ करणारे लोक मंदिरामध्ये आले. त्यांनी मस्त झणझणीत हरिपाठ केला. हरिपाठ झाल्यानंतर त्या वारकऱ्याला विचारलं, बाबा वारकरी दिसतोय? हो. कुठून आला? अमुक अमुक गावून आलो. कुठं जायचंय? पंढरपूरला जायचंय. आरामासाठी इथं थांबलो. काय अडचण नाही, आमचं मंदिर फार सुंदर आहे, फार छान आहे. आमच्या मंदिरामध्ये फॅन आहेत, नळ आहे, काय अडचण नाही. तुम्ही इथं मुक्कामासाठी थांबू शकता. त्याच्यानंतर भजन करणारे आले. 10 ते 1 भजन करणारे आले. त्यांनी भजन केलं, सगळं झणझणीत भजन केलं, गाण्याच्या चालीवर मस्त भजन केलं. भजन झाल्यानंतर त्या वारकऱ्याला विचारलं, बाबा वारकरी दिसताय? हो. कुठं जायचंय? पंढरपूरला जायचंय. पंढरपूरची वारी करतोय, पंढरपूरला जायचंय. काय अडचण नाही. 1942 साली आमच्या मंदिराचं जीर्णोद्धार झालं. फार जुनं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे, फार फॅन आहेत, नळ आहेत, काय अडचण नाही, तुम्ही त्या वारकऱ्याला सुरुवातीला कोण भेटले? माळकरी भेटले. त्याच्यानंतर कोण भेटले? दिवे लावणारे भेटले. त्याच्यानंतर हरिपाठ करणारे भेटले. त्याच्यानंतर भजन करणारे भेटले. पण कुणीच विचारलं नाही, तुम्हाला भूक लागली का? तुम्हाला जेवायचंय का? कोणी विचारलं नाही. त्याच्यानंतर वारकऱ्याला भूक लागली होती, कारण तो फार किलोमीटर चाललेला होता आणि गतीनं चाललेला होता, म्हणून त्या वारकऱ्याला भूक लागली. मग मनुष्याला जर भूक लागली तर मनुष्याला झोप येत नाही. मग वारकरी या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर असं करू लागला. मग ते करत असताना एक पितळा मंदिरामध्ये आला. त्याला विचारलं, बाबा वारकरी दिसताय? बाकीचं काही विचारलं नाही. कुठून आला, कुठं जायचं त्याला विचारलं नाही. वारकरी दिसताय. कसं आहे माहितीये का, मनुष्य जरी परमार्थामध्ये जरी नसला तर माळ दिसली, घोडं दिसलं की त्याला लगेच समजत हा पंढरीचा वारकरी आहे. म्हणून त्याला बाकीचं विचारलं नाही. तुम्ही कुठून आलात, कुठं जायचं हे विचारलं नाही. त्याला विचारलं, तुम्ही जेवण केलं का? जो वारकरी त्या वारकऱ्याने मान हलवली, नाही केलं जेवण. तो जो पितळा आहे तो स्टेशनला गेला, स्टँडवर गेला, 5-7 वडापाव आणले, एक पाण्याची बॉटल आणली, तो घेऊन तो वारकऱ्याजवळ आला. ते वडापाव, पाण्याची बॉटल त्यानं त्या वारकऱ्याला दिली. वारकऱ्याने ते खाल्लं. वारकरी संतुष्ट झाली. मला सांगायचं काय, खरा देव माणूस कोण? जे मंदिरामध्ये दिवे लावायला आले ते, का जे रोज हरिपाठ करतात ते, का जे रोज भजन करतात ते, का जे रोज परमार्थ करतात ते? कोण खरा देव माणूस कोण? म्हणून मनुष्याने परमार्थ करत असताना जीवनामध्ये चांगलं कर्म केलं पाहिजे, सत्कर्म आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. आपल्याला जर सद्गती प्राप्त करून घ्यायची असेल तर पांडुरंगाला शरण जावं लागेल. पांडुरंगाच्या चरणावरती चित्त स्थिर करावं लागेल. आपण जी संसारामध्ये धावाधाव करतोय ती धावाधाव सोडून द्यावं लागेल. त्या चरणाकडे धावाधाव करावं लागेल. तुकोबाई बोलतात, करी ऐशी धावाधाव
धावा धावी चित्त लावी चरणापे संसारात धावा धाव न करता मनुष्याचं जीवन गती प्रधान आहे म्हणून मनुष्याने संसारात धावा धाव न करता परमार्थात त्या देवाच्या चरणाकडे धावा धाव करायची करी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणापे तुकमाने चित्त करा रे वा तुकमाने चित्त करा तुकामने चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ कृपा करी आपलं जे चित्त आहे आपलं चित्त अगोदर निर्मळ करायचं स्वच्छ करायचं त्याच्यानंतर पांडुरंग परमात्म्याला शरण जायचं त्या पांडुरंगाच्या चित्ताला शरण जायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं जीवनामध्ये पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करायचं तुकोबाई बोलतात संसारामध्ये धावाधाव नका करू त्या पांडुरंगाला शरण जा आणि जे पांडुरंगाला शरण गेले त्याला तुकोबाई भाग्यवंत म्हणतात अभंग जे पंढरी रायाला शरण गेले तुकोबाई म्हणतात मी त्याला भाग्यवंत म्हणतो भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरी राया ज्याला तुकोबाई भाग्यवंत म्हणतात त्याला आपण भाग्यवंत म्हणत नाही आणि ज्याला आपण भाग्यवंत म्हणतो त्याला तुकोबाई भाग्यवंत म्हणत नाही आपण भाग्यवंत कुणाला म्हणतो आपण भाग्यवंत संसारिकाला म्हणतो एखाद्याचा संसार फार थाटामाटात सुरू आहे आपण म्हणतो काय भाग्यवंत होतो मनुष्य म्हणून मनुष्य काय कोणाला भाग्यवंत म्हणतो संसारिकाला भाग्यवंत संसारिक भाग्यवंत आहे का नाही आपल्या दृष्टीने संसारिक भाग्यवंत असेल पण तुकोबाईंच्या साधू संतांच्या दृष्टीने संसारिक भाग्यवंत नाही का नाही तर संसारामध्ये दुःख आहे
दुःख दुःख वळवळी आहे संसारिक भाग्यवंत का नाही तर संसारामध्ये दुःख आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. संसारामध्ये दुःख आहे. संसार दुःखाचं प्रतीक आहे, दुःखाचं कारण आहे. हे एवढं आपल्याला साधू संतांना सांगितलं पण आपल्याला समजूनच झालंय. मुखाने सांगितलं याच्यात नवल नाही. हात जोडून आपल्याला विनंती केली कर जोडून विनवितो तुम्हा संसारामध्ये दुःख आहे. संसार दुःखाचं कारण आहे, दुःखाचं प्रतीक आहे. हे साधू संतांनी मुखानं सांगितलं नाही, हात जोडून विनंती केली कर जोडून विनवितो तुम्हा नका करू संसार श्रमा नका गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही या विषय कामामध्ये या विषय भोगामध्ये तुम्ही पडू नका. त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. त्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करा असं आपल्याला साधू संतांनी सांगितलं. हे विषय भोग आहेत ना ते मनुष्याला फार गोड वाटतात, भोगण्यासाठी फार गोड वाटतात. पण ज्या वेळेला आपण मरण पावतो ते चित्रगुप्त यमदेव ज्या वेळेला आपली फाईल उघडतात ना त्या फाईलनुसार कर्मानुसार ज्या वेळेला आपल्याला शिक्षा देतात त्या वेळेला समजतं की आपण हे कर्म करायला पाहिजे होते. विषयाचे सुख भोग आपल्याला भोगण्यासाठी फार आवडतात पण पुढे अवघड यमदंड मारिती झोडीती फोडीती निष्ठुर.
यमाचे किंकर भोसावर. हा अभंग हे प्रमाण सहज आठवलं म्हणून आमच्या गुरुवर्य प्रातस्मरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले यांनी जागतिक लेवलचं देऊला गाथा मंदिर बांधलंय. जागतिक लेवलचं. मग त्या गाथा मंदिरामध्ये तुकोबारांचे जे अभंग आहेत ते अभंग दगडावरती कोरलेले आहेत, दगडावरती. आणि ज्या ठिकाणी तुकोबारांनी गाथा बुडवला त्याच ठिकाणी गाथा मंदिर आहे. तुम्ही जर पुण्याला आलं, आळंदीला आलं तर अवश्य देऊला या. आणि देऊला आल्यानंतर गाथा मंदिरामध्ये या. गाथा मंदिरामध्ये दर्शनासाठी या. तुम्ही गाथा मंदिरामध्ये दर्शनासाठी आल्यानंतर समोर तुम्हाला तुकोबारांची पंचधातूची मूर्ती दिसेल. त्याच्यानंतर दुसऱ्या मजल्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराकडे जाण्यासाठी उजवीकडून रस्ता आहे. उजवीकडून रस्ता आहे. मग तुम्ही जर वरती गेला तर हा अभंग तुम्हाला दिसेल. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. तुमच्या गाथा मंदिरामध्ये कसं आहे माहितीये का की जे गाथामध्ये जे मुख्य जे अभंग आहेत त्या अभंगाच्या अर्थाप्रमाणे साराप्रमाणे तिथं चित्राकृती काढलेली, चित्र काढलेले. हा अभंग तिथं आहे आणि खाली चित्राकृती आहे. काय चित्राकृती आहे? एक मनुष्य आहे महाराज. तो काय करतोय? मद्यपान करतोय, दारू पितोय. काय करतोय? दारू पितोय, मद्यपान करतोय. दुसरा एक मनुष्य आहे. तो काय करतोय? मांस भक्षण करतोय. मग जो मद्यपान करतोय त्याला ते यम शिक्षा काय देतात माहितीये का? जो मद्यपान करतो त्याला शिक्षा काय देतात माहितीये का? त्याच्या मुखामध्ये अग्नी टाकतात, अग्नी टाकतात. आणि जो मांस भक्षण करतो त्याला तेल तव्यामध्ये तेल टाकून तळतात. म्हणून विषयाचे भोग भोगत असताना आपण लक्ष दिलं पाहिजे. पुढं आपल्याला ते समजणार सुद्धा नाही आणि वेळ निघून गेलेली असणार. तुम्ही विषयाचे भोग कसे पण भोगा, सहज भोगा किंवा रागानं भोगा. बघा 2-4 मित्र पार्टीमध्ये बसले, बसून पण बसले. मग एक मित्र सज्जन असतो आणि बाकीचे मित्र कसे असतात? दुर्जन असतात. मग ते दुर्जन मित्र काय म्हणतात? थोडीशी घे रे, थोडीशी घे, टेन्शन जात, घे थोडीशी, ताण घेऊ नको, घे थोडीशी. मग तो काय करतो? सहज का होईना तो घेतो. काय करतो? दारू पितो. मग ती सहज केलेली चुकी त्याला आयुष्यभर भोगावी लागते. तो आयुष्यभर दारू पितो. मी काय सांगतोय? तुम्ही सहज प्या, सहज खा, तुम्हाला त्याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. मारिती, फोडीती, फोडीती, निष्ठुर. म्हणून मनुष्यानं आताच सावध झालं पाहिजे. म्हणून मनुष्याने मद्यपान केलं न पाहिजे, दारू पिली न पाहिजे, मांस भक्षण केलं न पाहिजे. जर आपल्या मुखामध्ये जर अग्नी जर पडू नये असं जर वाटत असेल, आपल्याला त्या यमानं त्या तेल तव्यामध्ये तळू नये असं वाटत असेल तर मनुष्याने विषयाचे भोग घेतले नाही पाहिजे. आताच सावध केलं झालं पाहिजे. माग केलं ते विसरून गेलं पाहिजे. मागील केले ते अवघेची भाव, मागील केले ते आताच विसरून जायला पाहिजे. आता आपल्याला सद्गतीला जायचंय. तुकोबारा म्हणतात सद्गतीचा मार्ग तुकोबाराने सांगितलाय, सद्गतीला जायचंय. म्हणून आता आपण माळ घातली पाहिजे. आपण इथं थांबलं पाहिजे. आपल्या जीवनाची वाटचाल सुंदर केली पाहिजे. मग जे पांडुरंगाला शरण गेले ते भाग्यवंत, भाग्यवंत. तुकोबारा म्हणतात संसारिक भाग्यवंत नाही का, संसारामध्ये दुःख आहे, दुःख आहे. आणि जे पांडुरंगाला शरण गेले ते तरले. अभंगाचं दुसरं चरण. तरले
आणि जे शरण गेले ते तरले. तरले तरती हा भरवसा. कोण तरलो? अजामिळ तरला. वाऱ्या खोळ्यासारखे तरले. काय तरले आणि शरण गेल्यानंतर तरती हा भरवसा. संशय नाही, भरवसा आहे. तरले तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसा. ते कशाने तरले हो? नामाने तरले. नामाने तरले. नामचिंतन कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधना सांगितलेली. मनुष्याला जर तो देव मिळवायचा असेल, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण धीन भेटी. मनुष्याला जीवनामध्ये कल्याण करायचं असेल तर आपण परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. शास्त्र सांगतं कलौ नास्तेव नास्तेव प्रतिरण्यता हरेर नामैव हरेर नामैव हरेर नामैव केवलम. या मृत्यूलोकामध्ये या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधना काय हो? नामचिंतन ही साधना. नामचिंतन साधना जर केली, या बाकीच्या साधना करायची गरज नाही. मी सांगत नाही, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज सांगतात जपतपानुष्ठान व्यर्थ का. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधना आहे. नामचिंतन साधना जर केली तर बाकीची साधना करायची गरज नाही. कोणती साधना करायची गरज नाही? जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. तीर्थ व्रत यम नियमन लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पात धरणे. सगळ्या पातकाचं हरण करणार परमात्म्याचं नामचिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही त्रिवेणी संगमाला जा, तुम्ही किती तीर्थयात्रा करा, तुमचं मन चित्त जर त्या नामामध्ये जर नसेल तर ते व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे तीर्थयात्रेला जा, तुमचं मन तुमचं चित्त त्या नामामध्ये जर नसेल तर ते करणं वाया आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. त्या नामचिंतन साधनानं तरले, खूप मोठमोठाले तरले आणि पुढे जर शरण गेलं नामचिंतन केलं तर तरती हा भरवसा आहे. संशय नाही, भरवसा आहे. तरले तरती हा भरवसा. त्या पांडुरंगाला शरण जर गेलं, जीवनामध्ये नामचिंतन केलं तर मनुष्य तरतो. या सगळ्याचा फायदा काय, लाभ काय? अभंगाचं तिसरं चरण.
भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ. तुम्ही जर त्या पांडुरंगाला शरण जर गेला तर तो परमात्मा काय करतो? मुक्ती प्रदान करतो. भुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे काय? मोक्ष. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ही कुणासाठी आहे? संसारिकासाठी नाही, परमार्थिकासाठी आहे. तो परमात्मा आपल्याला भुक्ती देतो, त्याच्यानंतर मुक्ती देतो. मुखी नाम हाती मोक्ष. तो परमात्मा भुक्ती मुक्ती प्रदान करणार आहे. तो आपल्याला भुक्ती मुक्ती देतो. तुम्ही आणि भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ. कोणाला देतो? भोळ्या भाविकाला देतो. तुम्ही त्याच्या पुढे चतुराईने उभा राहा, तुमच्या पुढे चतुराईने उभा राहतो. कारण तो काय? चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची पाने. तुम्ही त्याच्या पुढे चतुराईने उभा राहा, तो चतुराईने उभा राहतो. तुम्ही त्याच्या पुढे भोळ्यापणाने उभा राहा, तो तुमच्या पुढे भोळ्यापणा. तुम्ही कसं उभं राहा? तुम्ही जर शरण गेला, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. भुक्ती मुक्ती प्रदान करणारा तो परमात्मा आहे. पण कोणाला? भोळे भाविका निर्मळ. तुकोबाला बोलतात, जो पांडुरंगाला शरण गेला तो भाग्यवंत, आणि जो शरण गेला तो तरला. कशाने तरला? नामाने तरला. त्याचा फायदा काय? भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ. तुकोबाला म्हणतात, हे माझ्या मनाचं सांगत नाही, शास्त्राचं वेदाचं सांगतो. अभंगाचं 14.
तुकोबराय बोलतायत मी माझ्या पद्धत सांगत नाही, वेदात सांगतोय, शास्त्रात सांगतोय. विठोबार तुकोबराय बोलतात मी हे जे एवढं सांगितलंय, शरण जा. शरण गेल्यानंतर मी त्याला भाग्यवंत म्हणतो. आणि जे शरण गेले ते तरले. कशाला तरले? नामानं तरले. आणि तो परमात्मा लाभ काय देतो? भुक्ती मुक्तीचे जे स्थळ बळे भाविका निर्माण. हे जे सांगतोय माझ्या मनात सांगत नाही, माझ्या पद्धत सांगत नाही, हे मी वेदात सांगतो. गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. तुकोबरांच्या गाथ्याचा थोडासा विचार जर केला तर तुकोबरांच्या गाथ्याला साधू संतांनी काही नाव दिले. काही नाव दिलं पंचम वेद आणि गाथ्याला नाव दिले तुकोपनिषद. म्हणजे तुकोबरांचा गाथा हा साधा नाही. आणि तुकोबरांचा एक एक अभंग ग्रंथ आहे. ग्रंथ कशाला म्हणतात तो? ज्याच्यामध्ये अधिकारी आहे, विषय आहे, संबंध आहे, प्रयोजन आहे. अधिकारी कशाला म्हणतात? वेदांत सर सांगतो, अधिकारी तू विधिवत अधीत वेद वेदांगत्वेन आपाततः अधिगता अखिल वेदार्थ अस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा काम्य निषिद्ध वर्जन पुरस्सरम नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासना अनुष्ठानेन निर्गत निखिल कल्मषतया नित्तांत निर्मल स्वंत साधन चतुष्टय संपन्न परमात्मा अधिकारी. म्हणजे तुकोबरांचा एक एक अभंग ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये काय आहे? अधिकारी आहे, विषय आहे, संबंध आहे, प्रयोजन आहे. तुकोबराय बोलतात की माझ्या मनाचं सांगत नाही. साधू संतांचं कसं आहे माहितीये का? अनुभवे आले अंगा ते या जगादे कसे. स्वतः अनुभव घेतात. स्वतः तुकोबराय त्या पांडुरंगाला शरण गेले आणि स्वतः तुकोबराय तरले. म्हणून सांगतात तरती. कशाला तरले? नामानं तरले. तुकोबराय म्हणतात माझ्या पदरचं, माझ्या मनाचं सांगत नाही, मी वेदाचं सांगतोय. वेद काय सांगतो? वेद अनंत बोलिला तुला शोधिला माझ्या मनाचं सांगत नाही, माझ्या पदराचं सांगत नाहीये. वेद काय बोलतो? वेद अनंत बोलिला
अर्थ तुलाची शोधीला विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. आलं का नाही बरोबर अभंगामध्ये? विठोबासी शरण जावे भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. म्हणून तुम्ही सुद्धा त्या पांडुरंगाला शरण जा, त्या पांडुरंगाला शरण जा, जेणेकरून तुम्ही सुद्धा करणार नामचिंतन करणार बाबांच्या आज्ञेप्रमाणे, जेणेकरून मृत्यू ठसावी. अंतरी श्री हरीची आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. हे कीर्तन तुम्हाला जरी कठीण वाटत असेल, अवघड वाटत असेल, खरोखर कीर्तनाची मर्यादा हीच आहे, जेणेकरून मूर्ती ठसावी. अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांनी जी मर्यादा सांगितली आहे ती मर्यादेचं पालन आपण केलं पाहिजे. त्याप्रमाणे थोडाफार बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा विश्वमौली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज, प्रातस्मरणीय गुरुले पांडुरंग बाबा घुले आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर